नमस्कार, मी गुरुदत्त शहाणे. आज आपल्यासोबत आपल्या नवदुर्गाच्या एपिसोड मध्ये आहेत वर्षा राजहंस साळवेकर. ती एक इंटेरियर डिझायनर आहे, वास्तुशास्त्रज्ञ आहे आणि ती कॉस्मिक एनर्जीवर पण काम करते. वर्षा, वेलकम टू आवर शो. थँक्यू सर. ओके वर्षा, आम्हाला थोडं तुझ्याबद्दल सांग. काय, कुठून आलीस, आतापर्यंत छोटीशी जर्नी 1-2 मिनिटांमध्ये. येस, मी प्रॉपर सांगलीची आहे. माझं लहानपण एज्युकेशन सगळं सांगलीमध्ये झालं. सांगलीतून मी इंटिरियर डिप्लोमा कम्प्लीट केला आणि ते मी तिथली प्रॅक्टिस करून पुण्यात शिफ्ट झाली. पुण्यात मध्ये आल्यानंतर आधी इंटिरियरवरती काम केलं. इंटिरियरसाठी आधी जॉब केला. प्रॅक्टिस करत असताना असं लक्षात आलं की थोडंसं आपणही काम करावं इंडिव्हिज्युअल. ते करता करता काही क्लायंट्सचे क्वेश्चन्स आपण आन्सर देऊ शकत नाही व्यवस्थित, त्यास आम्ही वास्तुशास्त्राकडे वळलो आणि आता वास्तुशास्त्रामध्ये थोडं काम करते, सुरुवात केली त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आता कॉस्मिक एनर्जीवरती पण आपण काम करतो. अच्छा, मला सांग, हा जो तुझा प्रवास आहे की BA, मग GD आर्ट्स नंतर इंटेरियर नंतर वास्तू नंतर कॉस्मिक एनर्जी, इट्स अ कम्प्लीट लॉंग जर्नी. ठीक आहे, तर आपण सांगली पासून सुरुवात करू. काय आठवणी आहेत सांगलीच्या? सांगली म्हणजे खूप लहानपण, ते आपलं म्हणतो ना बालपण, जे शिकलोय आपण तो माझा लहानपण सगळं ना गणपती मंदिरात गेलं. कारण की मी राहायचीच तिथल्या जवळच्या एरिया, त्यामुळे म्हणतात ना ते गणपतीची कृपा आपल्यावरती आहे, तसं माझ्यावरती आहे म्हणाले तरी चालेल. आणि लहानपणी आपल्याला थोडंसं काय म्हणतात ना, ड्रॉइंगची आवड, जी मला खूप लहानपणापासून होती. ते सगळे म्हणायचं पण की वा किती छान करतेस तू. तर मग ते करत झालं की आपल्याला रंगांची आवड आहे, तर आपण त्याचमध्ये का करिअर नाही करत आहे. मग असं लक्षात आलं की मला आणि त्यातलं नॉलेजही व्यवस्थित नव्हतं की मला JD जेव्हा जायचं आहे तर इंटरमिडिएटच्या एक्झाम पण द्यायच्या असतात, म्हणजे ती पास झाली तरच आपल्याला तिथे ऍडमिशन मिळणार हेही मला माहिती नव्हतं. मी अशीच आपली 10th पास आउट झाल्यानंतर गेले कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी आणि तर टीचर म्हटले की कुठे तुझं सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट नाही आहे म्हणून मी परत आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. 11वी-12वी माझी गरवारी कॉलेजला झालं. ते करताना मी इंटरमिडिएट एलिमेंटरी एक्झाम पास ऑन झाले. त्यानंतर 12वी नंतर मग मी परत, माझा जे फोकस होता माझा की नाही मला रंगांमध्येच खेळायचंय, तर मग मी परत JD साठी शांतिनिकेतन कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन. आता मला सांग, तो जो तुमचा गणपती आहे तो आहे पटवर्धनांचा. येस. ठीक आहे, भाग्यश्री पटवर्धनला कधी भेटली आहेस काय? भेटले नाहीये पण लांबून पाहिले नक्कीच. मिरवणुकीच्या वेळी गणपती विसर्जन हा सांगलीतला ना जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे ती जी मिरवणूक पाहण्यासाठी हर्बट रोडला जो चौक आहे त्या चौकामध्ये अतोनात गर्दी असते ना, आणि मी वरून पाहिलं त्यांना की अरे बापरे, त्या दिसतात आपल्याला. हो, अजूनही तशाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सांगलीमध्ये खाद्य संस्कृती भयंकर आहे, आहे की नाही? तुला तिथलं काय आवडतं, म्हणजे असं काही स्पेसिफिक तू सांगलीला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर मिस करत नाहीस असा कुठली हे आहे? सांगलीला गेल्यानंतर महाराष्ट्र बँक म्हणून हर्बट रोड, त्या बँकेच्या बाहेर एक वडा सेंटर आहे, त्याला महाराष्ट्र बँकेचा वडाच म्हणतात. तो वडा खाणं म्हणजे माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण मी सांगलीला जेव्हा जाते त्यावेळी आईला ती फोन करून सांगते की आई आपल्याला एक दिवस तिथं आठवणीनं जायचंय, आणि ते मी खाऊन येतेच. त्याची चव मला अजूनही कुठेही मिळालेली नाही. म्हणजे पुण्यात असो, मुंबईला असो किंवा नाशिक असो, कुठेही आपण आता जे ट्रॅव्हल मी करते त्याच्यात मला कुठेही ती टेस्ट नाही मिळाली. म्हणजे त्यासाठी मी अजूनही, म्हणजे असं वाटलं की आईला सांगणे हा माझ्यासाठी असतं की आई आपण सांगलीला आले की आपण तिकडे जायचंय, किंवा ती माझ्यासाठी घेऊन येते घरी की नाही आता हिला येणं होत नाहीये तर ती माझ्यासाठी घेऊन येते. पण तो एक आहे कलाकंद, सांगितलं लांजेकरांचं कलाकंद हे, म्हणजे माझ्याकडे आताही पार्सल्स येतात. सांगितलं की कोण ना कोणतरी आणून देतं, आणि आता ते माझ्या मुलीलाही एवढायला लागले. आता ती गोडी खायची नाही पण लांजेकरांचं कलाकंद आलाय म्हटलं की आमच्याकडे तुटून पडतात त्याच्यावर. तर मला सांगतो, लहानपण सगळं सांगलीमध्ये गेलं, पण फार लहान वयामध्ये तुझ्यावर जबाबदारी पडली, कारण तुझे वडील एक्सपायर झाले. तर त्या काळामध्ये तू काय काय काम करत होतेस, कसं तुझं काय, हाऊ डू यू? येस, 10वी जसं म्हणाले की कॉलेज नंतर मी फाईन आर्टला जेव्हा जायचं माझं ठरलं, काही तिथे असं लक्षात आलं ना की रोज पेपर लागतात आपल्याला ड्रॉइंगचे, आणि रोजचा खर्च काढायचा कसा, रोज आईला किती पैसे मागायचे आपण.
कारण की घरची परिस्थिती माहिती होती मला काय आहे. तर मग मी आईशी बोलल्यानंतर आई मला म्हणाली की तुला काय आवडत असेल ते तू कर. मग मला थोडंसं स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट होता. पण मग मशीन एक घेतली. त्यानंतर आमच्या तिथं चौकामध्ये वायचळ म्हणून एक शॉप आहे. त्यांच्याकडनं साड्या मिळायच्या मला फॉल पिको करायला. महिन्याला म्हणजे एक साडी केली की ₹2 असे मिळायचे. तर मी त्यांच्या दिवसाच्या 10 साड्या 15 साड्या असे करायचे आणि बल्कमध्ये मला जेव्हा पैसे यायचे तर मी त्याचे पेपर घेऊन यायचे ड्रॉइंगसाठी. आणि त्यातून असं वाटायचं ना की आईवरती हाऊसचा पण भार नको, थोडंसं तिथं आपण कमी करूया असं करून मग ते थोडंसं ते काम केलं. त्यानंतर स्टिचिंग आवडतं म्हणून मग ड्रेस शिवायला शिकले. मग आपले स्वतःच्या ड्रेसचा खर्च का होईना निघतोय त्यातून, बाहेर शिवायला द्यायची गरज नाहीये. त्यावेळी ₹100-200 स्टिचिंगचे चार्जेस असतील पण तेही खूप वाटायचे. मग ते खर्च तरी आपला निघावा असं करत मग ते थोडंसं त्यावेळी हातभार म्हणून का होईना मी ते काम करायचे. अच्छा, ओके. तुझी एंटरप्रेन्युअर जर्नी ही तेव्हापासूनच सुरू झाली. येस. ओके. जो पहिला जॉब कुठला होता? माझा पहिला जॉब सांगलीमध्ये मी केला. कुलकर्णी म्हणून आहे त्यांच्याकडेच मी जॉब केला. आता ऍक्च्युली आणि त्यांच्यामुळे ना मी इथपर्यंत पोहोचले असं म्हणायला चालेल. कारण ते मला म्हणायचे ना, वर्षा तुझ्याकडे काहीतरी आहे, तू करू शकतेस. म्हणजे मी आधी सुरुवातीला जेव्हा सरांना म्हणाले इंटर्नशिप माझी तिथे चालू असताना की सर ना मला सांगलीत नाहीये राहायचं, मला पुण्यात जायचंय. कारण माझी मोठी बहीण पण काही पुण्यात जॉब करायची आणि मला एक काम ना अट्रॅक्शन असायचं पुण्याचं की तिथे जाऊन काहीतरी होतंय जे सांगलीत होणार नाहीये असं वाटायचं. आणि इंटिरियरला त्यावेळी तेवढा स्कोप सांगलीमध्ये नव्हता. ते आताही लोकांची तेवढी विचारसरणीची पुढे गेली नाही की घरासाठी एवढे पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे इंटिरियरसाठी, हे नाही वाटायचं. मग त्यांनी मला समजावून सांगितलं की तू हे करशील, आता लगेच जाऊ नकोस, थोडा अजूनही प्रॅक्टिस कर. पण मी हटून बसले की नाही सर मला जायचंच आहे आणि मला काही करून तुम्हीच रेफरन्स द्या आता पुण्यातला. कारण की माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये असं कोणी इंटिरियर वगैरे असं झालेलं कोणीच नाहीये. सगळे म्हणजे CA झाले, कोणी कॉमर्स डिपार्टमेंटला आहे, कोणी आर्ट्स डिपार्टमेंटला आहे. पण माझ्या फील्डशी रिलेटेड कोणीच नाही मला सपोर्ट करायला. मग मी सरांच्याच मागे लागले, सर कोणीतरी रेफरन्स द्या ना तिथला की तिथं जाईन मी आणि काहीतरी मला एक स्टेप पुढे मिळेल. पण इंटेरियरचा व्यवसाय म्हटल्यानंतर तुम्हाला ते तू बाकी लेबर प्रॉब्लेम्स हँडलिंग दिस कसं मॅनेज करतेस हे सगळं? ऍक्च्युली ना ते एक टीम तयार झाली, एक फोन झाले तरी आता मॅनेज होत आहे. पण आधी असं सिच्युएशन होते की मग लोकांना आपण जाऊन भेटावं लागायचं, त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगावं लागायचं. पण जी 19-20 वर्षाची 21 वर्षाची मुलगी आणि त्यांना 5-5, 10-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांना तू सांगतेस की नाही हे असं करा ते तसं करा, तुला ग्रँटेड घ्यायचे का ते? नाही, असं नाही नव्हतं अशी सिच्युएशन. ऍक्च्युली मी जेव्हा जॉब जॉईन केला फर्स्ट माझा साठे कुलकर्णी असोसिएट, कुलकर्णी सर आणि अनुजा मॅडम ह्या माझे सिनियर, म्हणजे माझे सिनियर होते त्या अनुजा मॅडम. पूर्ण जे इंटिरियरचे जे तयार झाले ना त्या अनुजा मॅडममुळे तयार झाले. म्हणजे त्याने मला छोटी छोटी लाईन पण शिकवली की वर्षा ही लाईन कशी मारायची. कारण की मी जसं म्हणाले की मी हट्टून सांगलीवरून पुण्याला आले, त्यावेळी मला शॉर्टकट्स की कशा वापरायचे असतात हेही माहिती नव्हतं आणि त्यांनी मला बसून शिकवलं. आणि त्याच्याकडे बघून मला त्या मला साईटवरती घेऊन जायच्या, लोकांशी डील कशा करतात हे मी त्यांना बघून शिकले की त्यांनी कसं केलं, त्या कशा बोलतायत, लोकांशी कसं टॅकल केलं पाहिजे. आणि कुलकर्णी सर जे आहेत ते आम्हाला मिटिंगला घेऊन बसायचे, त्यामुळे ते क्लायंटशी कसे बोलतात हे कळायचं. त्यानंतर हळूहळू मी डेव्हलप होत गेले त्याच्यामध्ये की मग त्या कधी मला पाठवायचे की वर्षा तू जा साईटवरती बघून ये काय चाललंय तिथे. त्यानंतर 2 व्हीलर पण चालवायला यायचे मी, मला त्यांनी 2 व्हीलर पण शिकवली पुण्यामध्ये आल्यानंतर. आणि घरी आपल्या टाळ्याकडे पैसे पण असायचे, हार्डली काही सॅलरी होती ती रेंटनी जायची, मेसला जात होते. जेवढे राहायचे त्याच्यातून मला काही शिकणं शक्य नव्हतं. पण त्यांनी मला वाटलं की तुला जर इंटिरियर मध्ये जर प्रॅक्टिस प्रॉपर करायची ना तर 2 व्हीलर पण आली पाहिजे. उद्या कोणी म्हणालं तुला जायचंय साईटवरती तर आपली गाडी चालून आपण तिथं पोहोचलो पाहिजे. त्यांनी मला रोज सकाळी आमचं टायमिंग 10चं होतं, तर मी 9ला त्यांच्या घराच्या खाली उभी राहायचे. त्या मला यायच्या, गाडी शिकवायच्या छान. 4 दिवसानंतर त्या माझ्या मागे बसल्या आणि आम्ही गाडी चालवत ऑफिसला पोहोचलो होतो. पहिली सवारी ती झाली. असं मला पहिला एक्सपिरियन्स, पहिला कस्टमर इंडिपेंडेंटली केलेला फर्स्ट कस्टमर हा माझ्या घरचाच आहे असं म्हणायला ते चालेल. माझ्या नंदेचं काम केलं फर्स्ट, म्हणजे हे प्रॅक्टिस चांगली झाल्यानंतरचं फर्स्ट माझ्या नंदेच्या घरी काम केलं. पण छोटं मग ना ती कोणाची डोअरच बनवून द्यायचे, सेफ्टी डोअरचे डिझाईन करायचे. असं काही कार्पेंटर थ्रू एखादा रेफरन्स आला की मॅडम तेवढीच डिझाईन करून देता का आम्हाला, तर ते पण आपण सुरुवात केलं. त्यातून मग माझ्या ओळखी वाढल्या आणि मला अशी कामं मिळत गेली.
सगळ्यात छोटं केलेलं काम, सगळ्यात मोठं केलेलं काम? सगळ्यात छोटं केलेलं काम तसं म्हणाले तर सेफ्टी डोअरचं काम, आणि सगळ्यात मोठं काम आपण नाशिकमध्ये केलं आता 3 BHKचं एंटायर स्टार्ट टू एंड रिनोव्हेशन वर्क आपण तिथं केलं. म्हणजे फ्लोरिंग बदलण्यापासून बाथरूम वर्क, बाथरूम रिनोव्हेशन आणि एंटायर इंटिरियर जो पार्ट येतो तो पूर्ण आपण कम्प्लीट केला. इंटेरियर करताना म्हणजे माझे बेसिक प्रश्न आहेत. ठीक आहे, इंटेरियर करताना मला असं उगाच वाटतं की इंटेरियर डिझायनर का लावावा? मला माझ्या आवडीप्रमाणे होते करू शकतो ना मी. का इंटेरियर डिझायनरला बोलून असं काय वेगळं साध्य होतं? येस, मी तुम्हाला याच्यावरती खूप छान उत्तर देऊ शकते. काय ना की आपली स्पेस आहे, तुम्ही तुमच्या आवडीनं करून घेताय, पण छोटी छोटी गोष्ट कशी वापरली जाते आणि ती कुठं ठेवायची. म्हणजे रिमार्टच्या बॅग्स आहेत, आपण किती बॅग्स आपल्याकडे तयार होतात, पण ती बॅग आपण काय करतो की एका पिशवीत घालून 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 कोंबून ठेवून देतो. पण त्याच घडीने एखाद्या छान ड्रॉवर मध्ये तुम्ही किती छान ऑर्गनाइज ठेवू शकताय, त्याला छान स्पेस कशी देऊ शकताय. युटिलिटी पार्ट आहे आपल्या रोजचा केक काढायचा झाडू जो आहे तो आपण काय करतो की दाराच्या मागे ठेवून देतो, पण तोही युटिलिटी एरियामध्ये आपण छान त्याला कपाट करून त्याच्या आतमध्ये तो ठेवून ते कोणाला दिसणार नाहीये, गचाळ दिसणार नाहीये, त्यास आपण छान डिझाईन करून देऊ शकतो. म्हणजे छोट्या छोट्या तुमच्या गोष्टी आहेत त्या आपण इंटेरियर मध्ये स्मॉल पण 1 इंचही आम्ही वाया घालत नाही असं म्हणाले. पण हे तर मी आज पिंटरेस्टवर आणि युट्यूबवर सुद्धा मला बरेचसे प्लॅन्स मिळतात. येस, पिंटरेस्ट वरती आपण बघतो, पण ती जी स्पेस आहे, तो जो व्हॉल्यूम आहे, तो आपल्या घराला सुटेबल आहे का हे बघणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तिथं दिसताना जो टीव्ही दिसतो एवढा लॉंग लेनचा 9 फूट 10 फुटाचा टीव्ही आहे, पण माझ्याकडे 5 फुटाची आहे. तो टीव्ही कसा बसेल तिथे? म्हणजे ती डिझाईन तिथं मॅच होणं पॉसिबल नाहीये. पण मग आपण ट्राय करतो की त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांची जी वॉल लेंथ आहे त्याच्यामध्ये टीव्ही कसा बसवायचा आहे, टीव्ही युनिट कसं बसवलं पाहिजे, किंवा मी आता टीव्हीवरती बोलतो म्हणून की टीव्ही कसा आला पाहिजे, तो सेंटरला आला पाहिजे सिटिंगच्या. पण बऱ्याच वेळा काय होतं की ते आपण वॉलच्या एका साईडला लावून टाकतो, इकडे एखादं कॅबिनेट करून टाकतो, पण तो सेंटर मॅच होत नाही. त्यामुळे आपण प्लॅन पण कसा करतो, पुढचं सिटिंग कसं येत आहे, त्याच्या एंटायर सेंटरला तो टीव्ही बसतोय की नाहीये. नाही बसत आहे तर मग त्याला काय केलं पाहिजे, पुढे काही स्पेस आहे का, की काही पार्टिशन वाढवून आपल्याला थोडंसं जरी वाढवता येते का स्पेस, असं आपण पहिला प्लॅनिंग तयार करतो. म्हणजे प्रॉपर फर्निचर प्लॅन्स तयार होतात, देन डिझायनिंग स्टार्ट होते त्याच्यावर. तू एखादं युनिट तयार केलंस हो, आणि कस्टमरने सांगितलंय आवडलंच नाही, फालतू झालं, असं क्वचित होतं की आवडलं नाही असं म्हणण्यासारखं. पण अशी सिच्युएशन एकदा आली आहे आणि आपण मग आम्ही विचारलं की सर का आवडलं नाहीये. मग त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या की मला त्याची बॅकग्राऊंड आवडली नाहीये, हे जे शटर्स साईडला काही शेल्फ केले होते ते खूपच बल्की वाटतात, मग त्याला स्लिक कसं करायचं, की त्याला स्लिकनेस कसं आणायचं, आणि ते मागचं जे आपण बॅकग्राऊंड घेतली त्याला अजूनही काय एनहान्स करता येईल, आपण त्याच्यावरती काम केलं. मग आणि त्यातून शिकायला मिळालं खूप सारं की क्लायंटला का आवडत नाहीये हे आधी आपल्याला कळलं. किंवा डिझाईन त्यावेळी 3D खूप जास्त नव्हतं वापरलं जात, काही ऑटोकॅड ड्रॉइंग्स केले जायचे. त्यानंतर 3D मधून आता क्लायंट खूप छान समजतं, त्यांना कळतं. आपण त्याच्यावरती कॉम्बिनेशन करून दाखवतो की सर हे असं केलं कॉम्बिनेशन तर या पद्धतीने होणार. आणि 10-12 ऑप्शन्स क्लायंटकडे जातात लॅमिनेटचे पण, की तुम्ही 2 लॅमिनेट सिलेक्ट केलेत, पण त्यातनं कुठला डार्क कुठला लाईट किती वापरायचंय, जास्त वापरलं तर कसं दिसणार आहे, कमी लाईट वापरला तर कसं दिसणार आहे, ते सगळं आपण आता 3D मध्ये करून दाखवतोय. प्रेक्षकांना नेहमीचे प्रश्न असतात ते विचारायचा प्रयत्न करतो मी. एक म्हणजे की माझं 1 BHKचं घर आहे, ठीक आहे, नवीन घर आहे, साधारणतः एक टेंटेटिव्ह बजेट किती लागतं 1 BHKला, 2 BHKला आणि 3 BHKला? म्हणजे एकदम हाय एंड पण नको आणि म्हणजे एक बेसिक सगळ्या गोष्टींमध्ये लागणार. हा, आताचा जो ट्रेंड चालू आहे, ट्रेंडिंग मी मेन किचन वरती येते. किचन मध्ये आता टँडम आणि SS असं आपण कॉम्बिनेशन करतो. एक साधारण 1 BHKचं कॉस्टिंग 6.5 ते 7 लाखापर्यंत बसतं. आणि त्याच्यामध्ये स्टार्ट टू एंड म्हणजे सेफ्टी डोअर, शो रॅक, टीव्ही युनिट, मास्टर बेडरूम मध्ये आपण बघितलं डबल बेड, वॉर्डरोब, एखादं स्लायडिंग फोल्डिंग आपण तिथं स्टडी टेबल करतो. किड्स रूम मध्ये एक सिंगल बेड, स्मॉल वॉर्डरोब म्हणजे 3 ते 4 फुटापर्यंतचा वॉर्डरोब, त्यांचं स्टडी टेबल मुलांसाठी लागणार. किचन मधल्या ज्या गोष्टी आहेत, ट्रॉली आहे, किचन ट्रॉली आहे. मोस्टली आता आपण काम करताना अॅक्रेलिक मध्ये काम करतो, ते छान वापरलं जातात, कलर छान मिळतात. आधी तो थोडंसं कॉस्टली होतं मटेरियल,
पण त्याचं करत आपण एक 7 लाखापर्यंत आपलं खूप म्हणजे पीओपी सिलिंग लाईट्स वगैरे सगळं कॅल्क्युलेट करता 7 lakhs पर्यंत खूप छान इंटिरियर होतं 1 BHK. 1 BHK आणि 2 BHK साधारणतः BHK एक साधारण अजून एक 8 पर्यंत वगैरे जातं. 3 BHK 8, 8.5 किंवा 10 मॅक्स की क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की मला विनियर वापरायचे. विनियर वापरले की विनियरवर पॉलिश आलं किंवा आता आजकाल पण जे प्रिंटर्स वरती बघतोय ते सगळे ड्युको पेंट चाललेत. पण डिको पेंटला पण प्रोसेस वेगळी आहे. त्याला HDMR वापरायचं आहे, त्याच्यावरती डिझाईन करून घ्यायचे, मग त्याच्यावरती प्रोसेस पेंटर काढणार आहे, आधी कार्पेंटर मग पेंटर, असं करत ती थोडीशी कॉस्ट तिथं पुढे जाते. मी माझं घर इंटेरियर करताना कॉन्ट्रॅक्टरला देणं आणि इंटेरियरला देणं काय कॉस्टिंग मध्ये डिफरन्स येतो? फर्स्टली ना आपण काम करताना बरंच वेस्टेज निघतं. म्हणजे काही प्लायचा तुकडा एक्स्ट्रा निघतोय, काही MDFचे तुकडे एक्स्ट्रा निघतात. इंटिरियर डिझायनर काय करतो की जे छोटे छोटे वेस्टेज पार्ट पण निघतात तुमचे, त्याचं पण युटिलायझेशन करून देतो. कॉन्ट्रॅक्टर काय करतो की हा ठीक आहे वेस्टेज चाललंय चालू दे, कारण की सम मटेरियल त्यांनी पर्चेसिंग केल्यानंतर त्यांना काही मार्जिनल प्रॉफिट्स पण मिळतात की चला मी या शॉपमधनं काही मटेरियल घेते, माझी तिथं ओळख आहे, दॅट्स वाय आम्हाला काही डिस्काउंटेड पण मिळतं. तो डिस्काउंट त्याला मिळतं ना ऍडिशन जेवढं मटेरियल साईटवरती येणार आहे तेवढं त्याला पैसे जास्त मिळणार. पण तेच आम्ही करताना या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मॅनेज करतो की माझं वेस्टेज कमी जाईल आणि क्लायंटला किती बेनिफिट्स देता येतील आपल्याला हे त्यातून आपण वर्कआउट करतो. अच्छा, म्हणजे तसं पाहायला गेलं तर इंटेरियर डिझायनर काही फार कॉस्टली पडत नाही, उलट तुमचे कॉस्ट उलट तुमचे पैसे किती वाचवता येतील हे इंटिरियर डिझायनर काम करतो. लाईक लाईट फिटिंग मध्ये सुद्धा आजकाल तुम्ही गेलात ना मार्केटला तर 220 रुपयापासून लाईट फिटिंग मिळतात. ते तुम्हाला अगणित प्राइस आहेत त्याच्यामध्ये, पण आपल्याला काय एक स्टँडर्ड मेंटेन करायचं की लाईट सोर्स चांगला पाहिजे. कारण की लो बजेटचं मी घेतलं 300 रुपयाचं फिटिंग, पण त्याचा कोण जर लाईटचा चांगलाच मिळत नाही तर तुमच्या डोळ्यांना त्रास होईल. पण आपण काय करतो की चांगला ब्रँडचं लाईट फिटिंग घेऊन देतो, ते आम्हाला तुम्हाला MRP मिळेल पण आम्हाला ते डिस्काउंटेड प्राइसला मिळतो. तो जो डिस्काउंट आम्ही तो क्लायंटला प्रोव्हाइड करतो की जेणेकरून अजूनही काही गोष्टीमध्ये ते इन्व्हेस्टमेंट त्यांना करता येते. त्यामुळे कधी इंटिरियर डिझायनरकडे तुम्ही जाल तर तुम्हाला तो बेनिफिटच करून देईल तुम्हाला की ऍडिशन तुमचे पैसे कुठं आणि किती वाचतील. कारण तेवढा त्यांना माहिती मार्केट की आजकाल कसं चाललंय, खूप मार्जिनल प्रॉफिट वरती सध्या काम चालू आहे. लोक करतानाच काम असे घेतात की त्यांना माहिती की मला जर 3 लाखाचं मी मटेरियल परचेस करतोय तर तिथं 40-30 हजार रुपये माझ्या खिशात येणार आहे, ते त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते काय करतात की ऍडिशन फी सांगत नाहीत. आम्ही ऍडिशन फी सांगायचं रिझन हे की तुमचे आम्ही हे जे पैसे वाचवतोय ते कसे वाचवायचे हे आम्हाला टेक्निकली माहिती आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुमचं कुठल्याही मटेरियलमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत आम्ही. म्हणजे लॅमिनेट देऊ, प्लाय देऊ आणि एनी मटेरियल्स, कुठल्याही मटेरियलमध्ये कॉम्प्रोमाइज नसतो. बरोबर. आता मला एक सांग की वास्तू करता करता तू वास्तुशास्त्राकडे कशी वळालीस? काय झालं ना की एका साईट वरती आपण काम केलं आणि अचानक अर्धी साईट संपत आली, म्हणजे लॅमिनेट लावायची सिच्युएशन आली साईट वरती आणि एक वास्तुतज्ञ घेऊन आले त्या क्लायंट आणि त्यांनी माझ्या डिझाईनची 3 तेराच केली की ते म्हणाले की तुझं डिझाईनच चुकलंय, तू असं डिझाईन केलंच नाही पाहिजे, म्हणजे तू मिरर ह्या साईडला लावलास तो नाही पाहिजे, हे कलर कॉम्बिनेशन इथं नाही पाहिजे. आणि सिलेक्शन करून मटेरियल साईट वरती आलंय आणि त्यावेळी टेन्शन की त्यावेळी तर मी तर न्यू होते, मला असं नाही होतं माहिती की हे माझं मटेरियल रिटर्न जाणार आहे की नाही, तो एक वेगळा टेन्शनचा पार्ट. पण मी असं की बापरे, म्हणजे मला नॉलेज नाही, त्यांना डिबेट पण होते करू शकत की सर तुम्ही जे म्हणताय ते अगदीच काही म्हणजे चुकीचं आहे असं पण नाही म्हणणार मी, पण काहीतरी त्यातनं वे आउट असतील ना की आपण ह्याच्यावरती पण वर्क करू शकतो. पण असं झाल्यानंतर मी आले की मग मी थोडं वाचन चालू केलं की मग खरंच ते म्हणतात ते किती आहे. आपण त्यावेळी त्यांना मी म्हणजे 100% ओके देऊन ते काम केलं पण की चला म्हणजे क्लायंट पण सॅटिस्फाईड हवाय त्याच्यामध्ये, ते एका त्या व्यक्तीला घेऊन आहेत म्हणजे त्याचेही काही इम्पॉर्टन्स आहेत. पण मग असं का होतंय आणि असं पुढे नाही झालं पाहिजे, त्यासाठी मग मी थोडंसं ह्याच्यावरती अभ्यास चालू केला. मग त्यात मला इंटरेस्ट वाटायला लागला की अरे बापरे हे असं केलं आणि हे पण होतंय का, या डायरेक्शनला एवढे इम्पॉर्टन्स आहे. मग मी वळले वास्तुशास्त्र आणि मला प्रचंड आवडतं वास्तुशास्त्र, कारण त्याच्यामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कशा कॅच करता येतील हे खूप छान एक्सप्लेन केलं. आणि आपल्या लोकच्या जीवनामध्ये वास्तुशास्त्राचा तुम्ही जर वापर केला ना तर खूप बेनिफिट्स मिळतात. काय असावं? आता फॉर एक्झाम्पल आता सगळेजण म्हणतात की दक्षिण दिशेला वास्तू असू नये, घर असू नये. अरे सर नाहीये असं. म्हणजे आता मुख्यद्वार जर तुम्ही म्हणाल की दक्षिण दिशेचं द्वार चुकीचं आहे तर असं नाहीये. दक्षिण द्वार तुम्हाला आता आपली इंडियाचे साऊथ डायरेक्शन किती भरभराट आहे त्या डायरेक्शनला,
पण साऊथ डायरेक्शन पण तेवढीच छान आहे, तुम्हाला खूप भरभराट देईल. काही म्हणजे माझे जे सर आहेत त्यांनी ज्यांची काही कामं केली त्यांचे दक्षिण द्वार पण करून दिले की तिथून तुम्हाला छान अबंडन्स मिळावं. तसं नाहीये, ते खूप चुकीचं त्याच्यावरती कमेंट्स आहेत या की दक्षिण द्वार नाही पाहिजे. खूप सुंदर आहे दक्षिणेचं द्वार पण. अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की ते म्हणतात की तुमचं किचन, आता आमचंच किचन साधारणतः नॉर्थ ईस्टला. ओके. ठीक आहे, तर माझ्याकडे अनेक जण येऊन गेले, सांगितलं की हे अतिशय चुकीचं आहे. येस, ऍक्च्युली ही फॅक्ट आहे की नॉर्थ ईस्टला किचन नाही पाहिजे. असे आपण जशी पंचतत्व माहिती आहेत आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरतो. आता नॉर्थ ईस्ट या डायरेक्शन वरती आपला जो येतो तो वॉटर एलिमेंट आहे आणि मेनली काय आहे की वास्तुपुरुषाचं डोकं जे आहे ते नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला असतं. म्हणजे वास्तुपुरुष तुम्हाला माहिती आहे की नेहमी उलटा झोपलाय, त्याची डोकं जे आहे ते नॉर्थ ईस्टला आहे आणि पाय जे आहे ते साऊथ वेस्टला आहेत तुमचे. पण म्हणजे तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये जर एलिमेंट डिस्टर्ब झाले म्हणजे आपला ऍसिडिटी होते. तसंच की जर ती नॉर्थ ईस्टला तुम्ही फायर एलिमेंट वापरताय आणि तिथं नॉर्थ म्हणजे वॉटर एलिमेंट पाहिजे पण तिथं फायर एलिमेंट येतं, मग तुम्हाला त्याचा डिसएडव्हान्टेज मिळेल. म्हणून नॉर्थ ईस्टला किचन नाही पाहिजे. आणि नॉर्थ ईस्ट मध्ये टॉयलेट आणि किचन आलं ना त्याच्यावर कोणतीच रेमेडीज नाही. म्हणजे कितीही मी केलं तरी ते तुम्हाला 100% रिझल्ट नाही मिळेल. काहीतरी तर असतील. नॉर्थ ईस्टला तुम्ही किचन जे आहे म्हणजे ईस्ट कडे फेसिंग करून आपलं जे रोजचं कुकिंग करणं आहे हे आलं, पण तुम्हाला जो वॉटर एलिमेंट तिथं जो हवा आहे फायर एलिमेंट नाही आला पाहिजे. तर त्यासाठी काय करता येईल, याच्याकडे आपल्या काही आहेत रेमेडीज आपण देऊ शकतो त्याच्यावरती. पण 100% सोल्युशन नॉर्थ ईस्टच्या किचन वरती नाहीये, कारण आता फ्लॅट आम्ही नाही चेंज करू शकत ना. येस, त्यासाठी आपण काही पार्टिशन डिवाइड करू शकतो की मला कुठला झोन हवा आहे, कुठल्या झोन मध्ये माझं किचन येणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आता फक्त आपलं तुमचं किचन नॉर्थ ईस्ट मध्ये येत आहे तेवढ्याच एरियाला आपण त्या 9 डायरेक्शननी 8 डायरेक्शननी डिवाइड करू शकतो. ऍक्च्युअली आपण फक्त ना 10 डायरेक्शन वरती काम करतो, कारण की रेग्युलर आपल्याला 8 डायरेक्शन सगळ्यांनाच मिळतात, मेन डायरेक्शन, सब डायरेक्शन. पण आकाश आणि भूमी म्हणजे पृथ्वी हे 2 डायरेक्शन वरती पण आपण काम करतो आणि ते पण तितकेच इम्पॉर्टंट आहे. अच्छा. आणि त्याप्रमाणे ते डिवाइड करून आपल्याला थोडं काम करता येतं. पण मी 100% सजेस्ट करेन की नॉर्थ ईस्टच्या किचन वरती म्हणजे जर तुम्ही फक्त म्हणाल की नॉर्थ ईस्ट आहे तर तिथं टॉयलेट आणि किचन हे नाही पाहिजे. सो दुसरा एक अजून एक प्रश्न लोक नेहमी रिफ्रेश करतात की साऊथ ईस्टला त्यांचं टॉयलेट. ओके, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती आपण रेमेडीज देऊ शकतो. साऊथ ईस्टला काही प्रॉब्लेम नाही, पण तो तर ऍक्च्युली अग्निकोण आला ना. हो, पण त्यासाठी पण काही असे रेमेडीज वास्तुशास्त्रामध्ये सजेस्ट केलेत की तुम्हाला तिथनं जो एलिमेंट आहे त्याचा फायर एलिमेंट पाहिजे आपल्याला. काही गोष्टी आपण सजेस्ट करू शकतो की तिथे फायर एलिमेंट आपल्याला क्रिएट करायचे. तो क्रिएट जसा होईल तसे तुम्हाला जे मिळणार आहेत रिझल्ट ते पॉझिटिव्हली मिळतील. घर तोडायची विडायची गरज नाही पडत आता. नाही, खूप छान रेमेडीज वास्तुशास्त्रामध्ये आहेत, क्रिस्टल रेमेडीज आहेत, सुंदर रिझल्ट मिळतात त्याचे. फक्त ते वापरायचे कसे हे कळालं ना तर खूप छान तुमचे पॉझिटिव्ह रिझल्ट मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे आता वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्र ते कॉस्मिक एनर्जी काय म्हणजे आता इथे कशी आलीस तू? म्हणजे कॉस्मिक एनर्जी तुम्ही आता म्हणाल ना, आजकाल एक मॅग्नेट, मनी मॅग्नेट हे प्रचंड चालू आहे. म्हणजे तुम्ही तिसरा युट्यूबचा व्हिडिओ हा मनी मॅग्नेट वर आहे आजच्या डेटला. इन्स्टा, अमेझॉन, तुम्ही सगळ्यावरती जाल तर मनी मॅग्नेट तुम्हाला दिसेल. पण तुम्ही जेव्हा मनी मॅग्नेट वेअर करताय तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचा माइंडसेट क्रिएट करताय की मी ते वेअर केलं आणि मला मिळालं. तसंच आपल्याला मॅनिफेस्टेशन करणं गरजेचं आहे. मॅनिफेस्टेशन तुम्ही कसं होणार की मी रोज, जसं तुम्ही आपण एक एक्झाम्पल देऊ की एका खोलीमध्ये जर आपण एक 9-10 लोक झोपले आणि एखाद्या बाळाने आईला आवाज दिलाय तर त्या आईपर्यंत तो आवाज ऑटोमॅटिकली पोहोचतो. तो का तर त्यांची वेव्हलाईन मॅच झाल्या, युनिव्हर्स त्यांना एकमेकांना कनेक्ट केलंय. आपल्याला युनिव्हर्सला कनेक्ट करायचे की मला जे हवंय ते मी जोपर्यंत मागणार नाहीये तोपर्यंत मला काहीच मिळणार नाही. बरोबर. सुंदर उदाहरण दिलं, म्हणजे एकदम टच टू माय हार्ट. अँड असं बरेचदा होतं म्हणजे आपल्याला ज्या माणसाशी बोलायचं असतं कदाचित आपण मोठ्याने ओढून तुम्हाला शाहरुख खानचं पण एक हे आहे की पलट, हा जो पलट
तर त्याच्यात त्या दोघांची जोपर्यंत वेवलाईन मॅच होत नाही, तो म्हणतो पलट पलट पलट, पण त्याचे व्हायब्रेशन तिथं जोपर्यंत कनेक्ट होत नाहीये तोपर्यंत ते प्रोसेस ओके ओके. काय काय आहे म्हणजे तुम्ही आता काय काय सजेस्ट करता कुठल्या कुठल्या याच्यावर? आता नॉर्मली 2-3 प्रॉब्लेम्स हे सगळ्यांना आहेत. ठीक आहे, एक आहे रिलेशनशिप. बरोबर. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये ट्रस्ट इश्यूज आहेत किंवा अबोला आहे किंवा भांडण आहे, त्याच्यावर कुठले क्रिस्टल्स किंवा कुठले तुम्ही सजेस्ट कराल लोकांना करता? येस, रोज क्वार्ट्ज हा ब्रेसलेट किंवा स्टोन म्हणालात ना, हा रिलेशन वरती खूप छान रिझल्ट देतो. कारण तो स्वतःच पिंक आहे आणि आपण पिंक म्हणतो प्रेमाचं प्रतीक, तर तो खूप छान रिझल्ट देतो तुम्हाला रोज क्वार्ट्ज. आता एक नजर लागणं हा एक प्रकार सुद्धा खूप तर मी प्रश्न येणार होता माझा येस की नजर म्हणजे काय ऍक्च्युली ना, दुसरा म्हणजे पुढची व्यक्ती जी आहे तिच्या मनात जर दुसऱ्याबद्दलच्या वाईट भावना ज्या क्रिएट होतात ना, जसं आपण म्हणतो की आपण मॅनिफेस्ट करतोय जे युनिव्हर्सला, ते त्या एनर्जीज त्या ट्रान्सफर करतोय, त्यामुळे पुढच्या व्यक्तीला त्याचा त्रास होतोय. म्हणजे मी आता सगळ्यांना सजेस्ट करेन की लहान मुलांचे पिक्चर्स जे आहेत ना, ते युट्यूब, इन्स्टा, तुमचं फेसबुक पेज याच्यावरती खरंच नका टाकू मुलांवरती. आणि आपण खूप आजकाल अवेअरनेस आहे त्याच्याबद्दल की मुलांनी तसे युट्यूब क्रिएट्स पण होतात काही व्हिडिओज, की मुलांबद्दल सगळीच इन्फॉर्मेशन देणं गरजेचं नाहीये. त्या गोष्टींनी त्यांच्यावरती ती नजर लागू शकते आणि ते दिसतंय आपल्याला की मुलं आजकाल खूप चिडचिडपणा येतोय, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये मुलांचं, म्हणजे ह्या गोष्टी पण त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात. नाही, खरंच म्हणजे मला पण हा नेहमी हे पडलंय की आणि आपण हे शिकायला पाहिजे. आपण त्यांना फॉलो करतो, विराट, अनुष्का, त्यांच्या मुलीचे फोटो अजून कोणी पाहिलेच नाहीयेत. ही लहानपणी आपल्याला आई टीट लावायची, हो, पण ती टीट का लावायची? म्हणजे एक ब्लॅक स्पॉट आपल्याला किती काय म्हणतात ना, कम्फर्ट झोन देत असेल. करेक्ट. त्यावेळी सोशल मीडिया वगैरे काही जास्त नव्हतं, ते आपल्यासाठी होतं ते, आणि त्या एका काळ्या स्पॉटकडे बघून लोकांची नजर चेंज होते आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे या गोष्टी. एक काळी मोठा जर गोल आहे तर तुम्ही किती वेळ त्या गोलाकडे बघाल? बरोबर. 1 मिनिट बघा, 2 मिनिट बघा, तिसऱ्या वेळी तुम्ही स्वतःच तुमची नजर हटवाल की किती वेळ मी त्या काळ्या गोष्टींकडे बघणार आहे. बरोबर. तर त्यामुळे खरंच मुलांचे फोटो टाकणं हे खूप चुकीचं आहे, की आजकाल ना लोक छोटे छोटे रील्स करतात आणि मुलांचे टाकून देतात इन्स्टावरती, फेसबुकवरती. ते नाही, सोशल मीडियावरती नाही टाकलं पाहिजे आणि त्याचा मिसयूज पण बाहेरची लोक करतात. आजकाल बऱ्याच अशा केसेस घडतात मार्ग बाहेर की मुलांचं इन्फॉर्मेशन घेऊन काही बाकी गोष्टी पण केल्या जातात. बरोबर. तर दुसरं झाला नजर, पहिला झाला रिलेशनशिप, तिसरा आहे मनी, तू सांगितलंस. बरोबर. चौथं आहे बेसिकली पीस, शांती. माझ्या मानसिक शांती मिळण्यासाठी मी काय करायला पाहिजे किंवा काय तुमच्याकडे आहेत का? ऍक्च्युली तुम्ही युनिव्हर्सकडे जे मागाल ना ते सगळं मिळेल, फक्त तुम्ही हटून मागितलं पाहिजे. गरजेचं आहे ते. मेडिटेशन तितकंच इम्पॉर्टंट आहे. आपण मेडिटेशन करायला बसल्यावरती ना आपल्याला खूप काही विचित्र विचार येतील आपल्या डोक्यामध्ये, जे आपल्याशी रिलेट पण नाहीये, पण असे चालू होतात विचार. पण त्यातून तुम्ही स्वतःला कसं परत बाहेर आणताय तिथून, ते आत्ताच्या ह्याच्यात मेडिटेशनला खूप इम्पॉर्टंट आणि करणं गरजेचं आहे मेडिटेशन. त्याशिवाय मेंटली पीस नाही मिळणार. आता मला एक सांग की आता मी जेव्हा मेडिटेशन करायला बसतो किंवा तेव्हा मी काय पथ्य पाळायला पाहिजे? काय होतं ना, बसायचं एकतर बसायलाच होत नाही, ज्या दिवशी बसलं भयंकर काही ना काहीतरी अडचणी होतात. मेडिटेशन साठी ना तुम्ही अख्खा दिवस देणं गरजेचं नाहीये. तुम्ही 5 मिनिटात पण होईल, 10 मिनिटात पण होईल, काही ना 1 तास लागेल, दिवस लागेल, असं देण्याची गरज नाहीये. तुम्ही शांत चित्ताने, शांत डोक्याने जेव्हा बसाल मेडिटेशन करायला, स्वतःवरती फोकस, इनर पॉवरवरती फोकस करा तुम्ही. म्हणजे भलेही 5 मिनिटाचं केलं तरी तुम्हाला तितकेच रिझल्ट मिळणार जेवढं दिवसभर मेडिटेशन करणार आहे. इनर पॉवर आपली खूप छान आहे, तुम्हाला जे हवंय ते इनर पॉवर तुम्हाला देते. बरोबर. आता ते अजून युट्यूबवर बरंच चाललं की तुम्ही हे 4 शब्द म्हणा किंवा असं ते काहीतरी स्टार करा आणि कुठेतरी ठेवा आणि सो हाऊ इट रिलेट्स नो. ऍक्च्युअली त्याची गरज नाहीये त्या सगळ्या गोष्टींची. तुम्ही स्टार करा आणि हे करा. तुम्हाला स्वतःवरती किती कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती किती विश्वास आहे, हा एक महत्वाचा पार्ट आहे त्याच्यातला. आणि मेडिटेशन मध्ये काय की तुम्ही तुमच्या आतमध्ये झाकताय, म्हणजे तुमच्या ब्रेन मध्ये काय चाललंय हे जोपर्यंत तुम्ही कट ऑफ करत नाहीये तोपर्यंत तुम्ही नॉर्मलाइज नाही होणार. तुमच्या डोक्यातले जो गोंधळ आहे ते मेडिटेशन थ्रू करू शकणार आहात तुम्ही. करेक्ट.
ओके, तर आता तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील की तू हे सगळं करण्यासाठी किती वेळ तू स्वतः काढतेस, मेडिटेशन हे ते, कारण तुझं शेड्यूल सुद्धा तुझं खूप स्ट्रिक्ट असतं आणि तू वेगवेगळ्या गावाला पण जातेस, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतेस, तू हे सगळं कसं मॅनेज करतेस? आता मेडिटेशन म्हणाल तर मी काही असा अख्खा दिवस मेडिटेशन नाही करत. माझ्यासाठी 10 मिनिटं ही शांत स्वतःसाठी बसणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये करा, बसमध्ये जाताय, कॅबमध्ये जाताय, एक 10 मिनिटं शांत जरी तुम्हाला मिळाले, तुम्ही बॅक ऑफ माइंड विचार केला की नाही माझे हे विचार आता थांबू दे, मला जे हवंय त्याच्यावरती तुम्ही स्वतःच्या मनाशी बोला, युनिव्हर्सशी बोला, त्यातूनही तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. पण मला सांग, तुझ्या गळ्यामध्ये तू जे हे एवढं मोठं घालून फिरतीयेस, जरा ह्याच्याबद्दल आम्हाला एक्सप्लेन करू शकतेस का, तू काय आहे ते? याच्यामध्ये ना, येस, तुम्ही जसं म्हणालात की हे तू काय घातलंयस, ऍक्च्युली हे जे मी ब्रेसलेट आपण जे सजेस्ट करतो क्लायंटना, त्याच क्रिस्टल्सचं हे कॉम्बिनेशन्स आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यात जे व्हाईट दिसतं आपल्याला, हे सॅलेनाइट स्टोन आहे. सॅलेनाइट स्टोन काय करतो की क्लिन्झिंग करायचं काम करतो. येस, तर तुम्ही जे ब्लॅक एनर्जी अट्रॅक्ट करताय किंवा जी आपण म्हणतो की निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतो, ते सॅलेनाइटमध्ये स्वतःकडे एक प्रॉपर्टी आहे की तो क्लिन्झिंग करू शकतो, तर त्याच्याप्रमाणे ते क्लिन्झ होतं. म्हणून हा स्टोन आपण क्रिस्टल वापरलेला आहे. येलोईज दिसत हा सिट्रीन आहे. सिट्रीन गुरुच्या एनर्जीमध्ये येतो. येस, ओके, गुरुच्या एनर्जीमध्ये येतो. हे आपल्याला न्यू ऑपॉर्च्युनिटीज, मनीशी रिलेटेड जे आपले प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह होतात ह्याच्यामध्ये. तसंच सेम थिंग आपल्याला हा जो आहे हा जेड आहे, डार्क ग्रीन जो दिसतोय तो, हा, आणि लाईट ग्रीन जो दिसतो इथे जो आहे तो ग्रीन अव्हेंच्युरियन आहे. जेड जो आहे हा ग्रीन अव्हेंच्युरियन थोडासा एक स्टेप पुढे आहे असं म्हणालात तरी चालेल. पण ग्रीन अव्हेंच्युरियन जो आहे त्याचे रिझल्ट पण असे आहेत की तुम्हाला न्यू ऑपॉर्च्युनिटीज कशा अट्रॅक्ट करायच्या त्याच्यासाठी हा काम करतो. लाईक हा जो आहे आपण माणिक जसं म्हणतो ना की तसा पिंकिश कलर, ब्राउनिश कलरचा असतो, तसाच म्हणजे ज्यांना ते ओरिजिनल स्टोन्स परवडत नाहीत, राईट, तर त्यांच्याकरता ही सगळे सबस्टिट्यूट स्टोन्स आहेत. की कसं आहे ना की ओरिजिनल स्टोन जेव्हा आपण वापरतो, आता त्याची प्राइस पण जास्त आहे. बघितलं मी पुष्करात जरी आपण म्हणाला की 2 कॅरेटचं घाला, 8-10 हजार रुपये तिथेच गेले. सेम, तर पुष्करातला रिप्लेस कुठला करतो याच्यामध्ये? तो हा गुरुचा आहे तो. येस, अच्छा, आणि हा जो आहे तो हा जो आहे ना, आपल्याला हा रेड कार्नियल म्हणून आपण सेमी प्रेशस स्टोन आहे, जे तुमची एनर्जी वाढवतो. आपल्याला काम करण्यासाठी एनर्जी पण तितकीच पाहिजे. विदाउट एनर्जी कोणतंच काम होणार नाहीये, तर एनर्जी वाढवायचं काम करतो. ओके, आणि हा सेम थिंग, दोन्ही पण सेम, काही प्लस मायनस दोन्ही मध्ये आहेत, जे आपण ते बॅलन्स करतो देतो. अच्छा, म्हणजे याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्यांना ते सगळे ब्रेसलेट्स आणि हे प्रोव्हाइड करता? मोस्टली आपण ब्रेसलेट देताना कॉम्बिनेशन जास्त नाही करत, कारण हे जर साईज मोठा आहे, तुम्ही एवढ्या साईजचं मोठं ब्रेसलेट तर नाही वेअर करणार आहे. पण मिनिमम एका ब्रेसलेटमध्ये 21 ते 24 बीड्स असतात आणि तेवढे तरी असणं एक्सपेक्टेड आहे, तरच तुम्हाला ती एनर्जी मिळणार आहे त्यात. ओके, थँक्यू वर्षा, तू आज आम्हाला खूप छान माहिती सांगितली आणि एकदम काहीही आडपडदा न ठेवता हे का सांगावं, हे का सांगू नये असं न विचार करता सगळं सांगितलंस. तर तुम्ही वर्षाशी गप्पा मारू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये वर्षाचा नाव, नंबर, फोन नंबर, ईमेल आयडी सगळं दिलेलं आहे. ती तुम्हाला तुमचे वास्तुशास्त्राबद्दल, ती तुम्हाला कॉस्मिक एनर्जी बद्दल आणि तुमच्या घराच्या इंटेरियर बद्दल ती मदत करू शकते. तर वर्षा, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. थँक्यू.